फसवणूक केल्याप्रकरणी डीके मोहसिन विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। 1,72,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मोहसिन सलीम नदाब उर्फ डीके मोहसिन यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात भादवी 406, 420, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। यात हकीकत अशी की यातील आरोपित यांनी गेले 8 ते 10 वर्षापासून फिर्यादीचा मित्र आहे। तो फिर्यादीस अधूनमधून भेटत होते। सन 2023 मध्ये त्यांची डीके एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची शाखा मदिना हॉटेलच्या शेजारी शास्त्री नगर सोलापूर या कंपनीत फिर्यादीस पैसे गुंतवण्याबाबत तयार केले। त्यावेळी फिर्यादीने आरोपितास 2,37,000 रुपये ऑनलाईन द्वारे रक्कम वेळोवेळी ट्रान्सफर केली आहे। दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी डीके एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची शाखा या ठिकाणी गेल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची साधन सामग्री नसल्याने फिर्यादीने त्यांना खोलात जाऊन विचारणा केली असता आरोपित मजकूर यांनी यावेळी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले व कंपनीची कोणतीही माहिती न देता कागदपत्रे दाखवली नाहीत। त्यानंतर आरोपितास वेळोवेळी पैशाची मागणी केली असता फिर्यादीस टाळाटाळ करत असे। त्यानंतर फिर्यादीने पोलिसात तक्रारी अर्ज केल्याचे समजल्यानंतर आरोपित हा फिर्यादीस तू पोलिसात दिलेली तक्रार मागे घे असे म्हणून दिनांक 7 मार्च 2024 रोजी फोन पे द्वारे 50,000 रुपये दिले व दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी 15,000 रुपये दिले व उर्वरित रक्कम 79,000 रुपये इंडसलँड बँकेचे दिनांक 20 एप्रिल 2024 व दिनांक 20 मे 2024 रोजीचे असे मोहसिन नदाब यांचे वडील सलीम नदाब यांच्या नावाचे 2 चेक दिले व उर्वरित 14,000 रुपये रोख स्वरूपात देतो असे सांगितले। परंतु त्यांनी दिलेले चेक देखील न वटता परत आले आहेत व 14,000 रुपये देखील न देता आरोपित मजकूर यांनी फिर्यादीची एकूण 1,72,000 रुपये अद्यापपर्यंत न देऊन फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी अब्दुल रहमान अल्ताफ हुसेन काझी वय 37 वर्षे राहणार 54B मदनी नगर नडगिरी पेट्रोल पंपा शेजारी विजापूर रोड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहसिन सलीम नदाब उर्फ डीके मोहसिन वय 35 वर्षे राहणार पीर साहब मेंबर गल्ली शास्त्री नगर सोलापूर यांच्या विरुद्ध भादवी 406, 420, 504, 506 प्रमाणे सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ऐवळे करीत आहेत।